नमस्कार मित्रांनो, मी उदय लोड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता नवीन वर्षात तूर विक्री करण्याची योग्य वेळ कोणती। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की नवीन वर्षात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर तूर विक्री करण्याची योग्य वेळ कोणती। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य तूर उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की नवीन वर्षात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर तूर विक्री करण्याची योग्य वेळ कोणती। जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की देशांतर्गत बाजारामध्ये आता नवीन वर्षात तूर विक्री करण्याची योग्य वेळ कोणती। तर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता आपण उत्तर घेऊया की देशांतर्गत बाजारामध्ये मग तूर विक्री करण्याची योग्य वेळ आणि योग्य भाव कोणता। तर बघा मित्रांनो, आता तुरीची आवक आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये काही प्रमाणात दिसत आहे आणि सध्या तुरीला जो भाव मिळतोय तो 7.5 ते 8 हजाराच्या दरम्यान आहे। मग तुरीच्या बाजारभावाचं भविष्य कसं, तर मागणी पुरवठ्याची स्थिती बघावी लागेल। चला मग बघून घेऊया। बघा मित्रांनो, जर आपण विचार केला तर मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी तुरीचं लागवड क्षेत्र 14% वाढले। दुसरीकडे तूर ही सुस्थितीत आहे, म्हणजे उत्पादन जास्त होणार आणि याच्यामुळं काय की उत्पादनातील वाढ आणि त्याचबरोबर आपण जर विचार केला लागवड क्षेत्रातली वाढ, उत्पादनातील वाढ, याच्यामुळं तुरीचा बाजारभाव प्रचंड वाढेल किंवा भयानक तेजी येईल अशी काही शक्यता नाही। दुसरीकडे गेल्या वर्षीचा तुरीचा शिल्लक साठा सरकारकडे किंवा व्यापाऱ्यांकडे नसल्या जमा आहे, ही मात्र जमेची बाजू। म्हणजे एक जो आहे चान्स वाढीसाठी चांगला आहे, एक चान्स त्या ठिकाणी मंदीसाठी चांगला आहे। म्हणजे आपल्याला नवीन वर्षात तुरीच्या भावात भन्नाट तेजी अथवा त्या ठिकाणी मंदी दिसणार नाही। एका बाजारभाव पातळी भोवती तुरीचा बाजारभाव नवीन वर्षात राहणार आहे। मग ही बाजारभाव पातळी कोणती, तर ही तुरीची जी बाजारभाव पातळी असणार आहे तर तुम्हाला सांगतो, तुरीचा बाजारभाव या वर्षी 10 हजाराच्या पातळीला टच करेल याची शक्यता कमी आहे। म्हणजे तुरीचा बाजारभाव आपल्याला सातत्यानं 7.5 ते 9.5 हजाराच्या दरम्यान दिसेल। आणि जर आपण नवीन वर्षात सुरुवातीला अवकेच्या दबावामध्ये जेव्हा 7.5 हजाराचा भाव आहे तेव्हा तूर न विकता जर थोडं थांबलो आणि एप्रिल मे महिन्यात तूर विकली तर आपल्याला 8.5-9 हजाराचा भाव सहजगत्या मिळू शकतो असं जाणकारांचं मत दिसत आहे। मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायचं ते एकच विचार करा की 7,550 सरकारचा हमी भाव आहे। खाली भाव आला तर सरकारकडे शिल्लक साठा नाही, व्यापाऱ्याकडे नाही, म्हणून ते खरेदी करणार आणि तुरीच्या भावाला आधार मिळणार। म्हणजे तुम्हाला आरामशीर 3 महिने थांबलात तर 8.5-9 हजार म्हणजे इथून 1,000-1,500ची तेजी मिळू शकते। म्हणून आपण नवीन वर्षात तुरीची विक्री करण्याची योग्य वेळ आणि योग्य भाव, योग्य वेळ मार्च एप्रिल महिना, योग्य भाव 8.5 ते 9 हजार, बस या पद्धतीने विचार करा, ज्यामुळे होईल आपला फायदा।
भविष्यात देशातील बाजारात तुरीचे भाव कसे राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.